हे राधा, काय झालं? मॅम, मी आई होणार आहे. काय काय म्हणालीस तू? मी आई होणार आहे. खरंच खरंच राधा? हो, म्हणजे मी आत्ताच टेस्ट केलं. कॉंग्रॅच्युलेशन. मी पेढे आणायला सांगते मिसेस फर्नांडिस. एरवी कानाला फोन चिकटलेले असतात यांच्या, पण आता इतका उशीर झालाय तर ना राधाचा फोन आलाय ना सौरभचा. यश पण ना दरवेळेला सगळ्या गोष्टी सांगतो. आता काय झालं याला सांगायला? काय ग रंजू, काय झालं? यश ग, आता बायको म्हणून कळायला नको का मला सगळं? अगं पण काय झालं काय ते तरी सांगशील का? अगं 5 लाख हवेत त्याला, 5 लाख, तेही तातडीनं. बरं, मागितलेत कुणाकडे? तर राधाकडे. अगं पण 5 लाख रुपये त्यानं कशासाठी हवेत? अगं तेच तर मला माहिती नाहीये. विचारलं त्याला तर म्हणाला आत्ता नाही सांगणार, नंतर सांगेन. याला काही अर्थ आहे का? बरं, हवेत ना तुला पैसे, तो बाहेर न करायचे ना अरेंजमेंट. राधाकडे कशाला? मला नाही बाई आवडत नात्यात केलेले व्यवहार. उद्या द्यायला उशीर झाला म्हणजे जन्माचा डाग लागलाच ना. नाही, बाकी कुणाला सांगितलं नाही तर वेगळी गोष्ट आहे ग, पण त्यांनी तुला तर सांगायलाच हवं ना. सौरभ, सौरभ, कुठे होतास तू? अरे मी काय विचारते, कुठे होतास तू इतका वेळ? अगं ते शी. सौरभ, सौरभ तू पिऊन आलायस? अगं रंजू बघतेस ना, कमाल करतोस रे सौरभ. आता तू आजारपणातनं उठलायस, तुझ्यामुळे आम्ही किती भोगलंय. किती दिवस खुर्चीला खिळून होतास, लक्षात आहे ना तुझ्या? मग पुन्हा कशाला पिऊन यायचंस? पास नाही यार, किती लेक्चर देणार? मी काय स्वतः हौसेने नाही घेतली. तो रियाचा ग्रुप जॉईन केलाय ना, दुबईत शोज मिळालेत आम्हाला. त्या ऑर्गनायझर्सनी बोलवलं होतं. ओळख करून घ्यायची होती त्यांना, त्यांनी फोर्स केलं यार. मी नाही नाही म्हणत असताना घ्यावं लागलं. अरे असं कोण कशी जबरदस्ती करेल? आणि लहान आहेस का तू? तू ठाम राहायचंस, कुणीही जबरदस्ती करू शकत नाही सौरभ. पण मी तर म्हणते जायचंच कशाला असल्या ग्रुपमध्ये? आधी ती केसर होती, आता ही रिया. काहीतरी बोलू नको यार. ती रिया डॉक्टर मानसची बायको आहे आणि फक्त राधाने सांगितलं म्हणून जॉईन होतोय मी. आणि मी नीट आहे ना, मला काय झालंय? शी यार. बघतेस रंजू, बघतेस कसा बोलला तो? नाही ग नाही, मुळात राधाला अक्कल असायला हवी. मी म्हणते कशाला पाठवायचं त्याला अशा ग्रुपमध्ये? आपला सौरभ कसा आहे आपल्याला माहितीये ना, लगेच भरकटत जातो तो. ते काय नाही, आज येऊ दे तिला, मी बोलणार आहे तिच्याशी. तो जर भरकटला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? बरोबर आहे तुझं म्हणणं, बरोबर आहे. यश, काय झालं? अस्वस्थ दिसतोयस. मला जरा टेन्शन आहे. टेन्शन? कसलं टेन्शन? काय नाही. काही नाही कसं? काहीतरी आहे यश. यश, हे बघ, मला कळलंय की तुला 5 लाख रुपयाची गरज आहे. नुसतंच कळला? अरे कळला तर मला 5 लाख रुपये काढून दिला असतास ना. मी तुला 5 लाख रुपये दिले असते. हा, आय मीन कुठून तरी अरेंज करून. पण तुला गरज काय आहे ते तर सांगशील? आता कशाला हवेत? मी काय जुगार खेळतो का? काय उडवतो पैसे? अरे असते एकेकाची अडचण नाही सांगता येत, पण तुझे पैसे परत करीन एवढा मात्र नक्की सांगू शकतो. अरे हो, शांत हो, शांत हो. रागवतोयस कशाला? हे बघा, आपण एका घरातले आहोत ना, मग तुला सांगायला काय हरकत आहे? केदार,
घरातलाच आहे हे बोललास ना, बरा केलास. जाऊ दे, माझा प्रॉब्लेम सोडवीन मी. राधा करेल मदत मला. इतक्या तातडीने इतके पैसे याला का हवे असतील? सौरभ, 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 झोपेचोगीच नाटक करू नकोस. एवढा काय उशीर झाला नाहीये मला. सौरभ, सौरभ, मला काहीतरी सांगायचंय तुला. सौरभ, एक गोड बातमी द्यायची आहे. उठ ना सौरभ, उठ ना. तू न्यूज ऐकल्यानंतर ना उड्या मारायला लागशील. अख्खं घर डोक्यावर घेशील. सौरभ, उठ ना. ऐक ना मी काय म्हणतेय. सौरभ, सौरभ, तू ड्रिंक करून आलायस? बघितलंस ना, मित्रांच्या घराड्यात गेल्यानंतर ह्याचा स्वतःवर ताबा राहत नाही. पण नाही, त्याला थांबवायचं सोडून तू त्याला प्रोत्साहन दे आणखीन. आधी ती केसर झाली आणि आता ही रिया. मला सांग, त्या केसरच्या आयुष्यात काय फरक पडला ग? सांग ना. तिला काहीही फरक पडला नाही. बडे बाप की बेटी आहे ती. नुकसान ह्याचं झालं ना. आणि आता रियाच्या बाबतीत सुद्धा तेच होणार आहे. हे बघ राधा, मी तुला सांगायचं काम केलंय. त्याचे जे काही परिणाम होतील ना, त्याची जबाबदारी तुझी आहे. सीमा वहिनींचं म्हणणं पण बरोबर आहे. पण सौरभला राधा, काय झाला? अगं बोल ना, काय झाला? काही नाही. ते सौरभ रियाच्या ग्रुप बरोबर दिल्ली आणि दुबईला जातोय ना, तर बहुतेक त्याची आज पार्टी होती. मग तो ड्रिंक करून आलाय. सीमा वहिनी खूप वैतागले आणि मी पण. बरोबर आहे, वैतागणारच. जिजू, सीमा वहिनी म्हणत होते की सौरभला या ग्रुप बरोबर नको पाठवू. का? केसरच्या ग्रुपमध्ये जसं झालं तसं होईल. पण जिजू, त्याच्या आवडीचं काम करण्यासाठी त्याला ब्रेक मिळतोय. अशी संधी त्याला परत परत नाही मिळणार. आणि ड्रिंक करायचं नाही जेव्हा तो स्वतःहून ठरवेल तेव्हा खरं. ड्रिंक समोर असतानाही स्वतःवर कंट्रोल ठेवायला हवा असं मला वाटतं. तुला वाटते ना, मग होईल. तसाच होईल. माणसाला आतून वाटला पाहिजे. आणि आपला सौरभ काय त्यातला नाही आहे. त्याच्या मेंदूला एकदा काम मिळालं ना, काय तो हे सगळा ड्रिंक बिंक काही घेणार नाही बघ. मला खात्री आहे. तो काळजी नको कर. राधा, काय? माझं एक काम होतं. बोला ना. बरं, मला सौरभ म्हणाला की तुम्हाला 5 लाख रुपये हवेत. मी घेऊन आले. चल, देते तुम्हाला. राधा, तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही. तुझे लय उपकार. जिजू, असं परक्यासारखं नका बोलू. आपलं डबल नातं हे विसरलात का? माझ्या प्रत्येक दुःखात तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला. आता तुम्ही आभार मानलेत ना, तर रात्रभर मला तुमच्या आभाराचं भाषण करावं लागेल. राधा, मनाचा हा गोडवा असाच कायम ठेव पोरी. बरं जिजू,
तुम्ही काहीतरी सांगत होता. हो, मी घरात कुणालाच काही सांगितलेलं नाही, अगदी रंजीला सुद्धा सांगितलं नाही. पण तुझ्याकडे मात्र माझा मन मोकळा करतो. काय झालं जिजू? राधा, कोकणात गावी माझा बाप आहे. काय? पण आम्ही सगळे समजतो की तुमचं कोणीच नाहीये. बरोबरच आहे, बापसाचं नाव तर मी टाकलेलाच आहे. त्यानं माझ्या गरीब गाईसारख्या आईला लय छळला. ती पण येडी, त्याच्यावर लय जीव लावून होती. पण त्याच्या छळामध्येच ती गेली. नंतर मला त्याच्याबरोबर राहावे ना. एकदा तिरमिरीत उठलो आणि त्याला जोर झोडला, लय मारला आणि सरळ निघून मुंबईला आलो. तेव्हापासून बापाचं नाव टाकला म्हणजे टाकलं. इकडे आलो आणि त्याच्या नावानं आंघोळ केली. आता लोअर परळच्या चाळीतली लोकात माझी नातेवाईक. मग माझ्या आयुष्यात रंजी आली. हीच माझी आई, बाप, सखा, बंधू सगळा. पण तिला सुद्धा नाही सांगितलं. तो विषय संपवला होता ना मी माझ्या पुरता. पण तो बाप परत आलाय माझ्या आयुष्यात. गावी कोकणातून फोन आला होता, बाप लय आजारी आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी 4-5 लाख रुपये खर्च आहेत. बाप म्हणून नाही, माझ्या आईचा लय जीव होता त्याच्यावर, म्हणून तिच्यासाठी काळीच तुटला माझा. आता जर बापाला मदत नाही केली तर माझ्या आईचा आत्मा घुटमळत राहील. म्हणून जिजू, तुम्ही शांत व्हा. आय ट्रस्ट यू. तुम्ही योग्य तेच करताय. चला, मी तुम्हाला पैसे देते. राधा, आता माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, यातला एक शब्दही तू कोणाला नाही सांग. नाही सांगणार. नाही सांगणार. चला. सौरभ, कसा वागतोयस रे तू? काल रात्री मला तुला गुड न्यूज द्यायची होती आणि तू सौरभ, तुला कसं कळत नाहीये? तू बाबा होणार आहेस. काय म्हणालीस? ते मी ते मी काय? तू काहीतरी बोलवतेस, बोल ना. ते आपण काय? बोल ना. जा, मला लाज वाटते. जा. ए वेडाबाई, लाजतेस काय? नवरा आहे मी तुझा. माझ्यापासून काय लाजायचं? बोल ना. ते मी हे काय? आपल्याकडे की नाही? की नाही म्हणजे हो का नाही? सौरभ, ऐक ना. ऐकतोय ना, बोल ना. आपल्या दोघांचं बाळ येणार आहे. काय? आर यू सिरियस? सौरभ, 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 सोड ना. सौरभ, सौरभ. राधा यार, काय आरडाओरडा चाललाय? माझ्या डेअरी लिंबू पाणी घेऊन ये. डोकं जड झालंय माझं. तुला हवं असेल तर स्वतः घे. काय यार, प्लीज ये ना यार लिंबू पाणी घेऊन. प्लीज, माझं डोकं खूप दुखतंय यार राधा.
सौरभ प्लीज माझं डोकं फिरू नकोस. सकाळी सकाळी एवढं गोड बोलतोय तरी तुझं डोकं फिरतंय का? फिरतंय म्हणजे काय? रात्रीचं काही आठवत नाही असं दाखवल्यानंतर डोकं फिरणारच ना. काय रात्रीचं? हा ते सांगितलं नाही यार ऑर्गनायझर्सनी. काही सांगू नकोस. जा मग जा, गेलीस उडत. नंतर माझी आठवण काढून रडत बसू नकोस. आज दुपारी चाललोय मी दिल्लीला. तिकडे ऑर्गनायझर्सच्या क्लबवर एक शो आहे, नंतर तिथेच 3 दिवस प्रॅक्टिस आहे. तिथून दुबईला जाणार आहे डायरेक्ट. भेटू 8 दिवसानंतर. जा, काही गरज नाही तुझी. राधाकडून पैसे घेतले आणि मला काही न सांगता गेला निघून. सीमा, सीमा मी तुला नक्की सांगते, तिकडे ना त्याची दुसरी बायको असणार आहे. अगं प्रत्येक बारीक सारीक गोष्टी सांगतो तो मला, मग एवढं नाही बरं सांगितलं. तुला सांगू का, राधाकडनं पैसे घेतलेत ना म्हणजे तिला सगळं नक्की ठाऊक असणार आहे. तिला जाऊ दे बाई, मला ना मरूनच जावंसं वाटतंय. रंजू ताई, रंजू, तू ना उगीच स्टोक गाठतेस. तसलं काहीही नसेल. राधा, मला सांग, यशने तुला सांगितलं का त्यांना कशाला हवेत पैसे ते? राधा, कोकणात गावी माझा बाप आहे, पण तो लय आजारी आहे. त्याच्या ऑपरेशन साठी 4-5 लाख रुपये खर्च आहे. आता माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, त्यातला एक शब्दही तू कोणाला नाही सांग. काय ग, काय विचारते मी? नाही, त्यांचं काहीतरी तातडीचं काम होतं. त्याच्यासाठी पैसे हवे होते. नाही सीमा, मी तुला सांगते, हिला नक्की सांगितलं असणार आहे, पण मला वाईट वाटू नये ना म्हणून सांगत नाहीये. मी तुला सांगते, त्याचं नक्की गावाकडे लहानपणी लग्न झालंय. रंजूताई, काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. आणि तुम्हाला वाटतं का असं काही कामासाठी मी पैसे देईन? प्लीज तुम्ही यश जिजून बद्दल असा भलता सलता विचार करू नका. हे बघा, कोणाला तरी मदत करत असतील ते. तुम्हाला त्यांचा स्वभाव माहितीये ना. अगं माहितीये ना मला त्याचा स्वभाव, म्हणून तर म्हणतेय ना मी. अगं बारीक सारीक प्रत्येक गोष्ट सांगतो तो मला, मग हीच नाही बरं सांगितली. मी भांडले पण त्याच्याशी, तर माझ्याशी काही न बोलता निघून गेला. सर नाही, मी सांगते सीमा, तसंच असणार आहे. रंजूताई, तसंच असणार आहे. रंजू, रंजू, अगं काय अशी लहान मुलासारखी वागते ही? राधा, मला खरं काय ते सांग, यशने तुला काही सांगितलेलं नाहीये का? सीमा वहिनी, मला ते एवढंच म्हणाले की मला चांगल्या कामासाठी हे पैसे हवेत. वेळेत मी तुला परत करीन आणि वेळ आली की मी सगळ्यांना सगळं समजावून सांगेन. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मी पैसे दिले. राधा, मी निघते सीमा वहिनी. काही माणसं आपलं ऐकत नाहीत आणि आजारी पडले की आपल्यालाच दोष देतात. अशा माणसांशी बोलून काही उपयोग नाहीये. निघते मी. जा, काही गरज नाही तुझी. भेटू नकोस आणि बोलूही नकोस. मी चाललोय आता दिल्लीला. तिथून दुबईला जाणार आहे. जगभर फिरणार आहे मी. बघ आता भेटतो का. काही नाही, पॅरिसला जाऊन आल्यापासून ना फार आखडायला लागलीस तू. काही गरज नाही. हॅलो. हॅलो राधा, काय सांगितलीस का बातमी घरी? सौरभने अगदी घर डोक्यावर घेतलं असेल ना. काय ग? हॅलो, हॅलो राधा, काय झालं ग? नाही सांगितलं मॅम. काल मी घरी आले तेव्हा सौरभ झोपला होता. ड्रिंक करून आला होता.